ज्योतिबा चैत्र यात्रेनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील नव्हे तर दक्षिण महाराष्ट्रातील मोठा उत्सव मानला जातो। ज्योतिबा यात्रेचे महत्त्व महाराष्ट्र, कर्नाटक, गोवापर्यंत आहे। या भागाला पूर्वी दख्खन म्हटलं जायचं, त्यामुळे ज्योतिबाला दख्खनचा राजाही असे म्हटले जाते। यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सासनकाठ्या नाचवणे होय। अत्यंत आकर्षकपणे सजवलेल्या सासनकाठ्या दख्खनच्या विविध भागातून येत असतात। ज्योतिबाला प्रिय असलेल्या गुलालाचे उधळण हे आणखी एक वैशिष्ट्य होय। भाविकांच्या कपाळी जर गुलाल असतोच, पण सर्व कपडे सुद्धा गुलालाने माखली जातात। ज्योतिबाच्या नावाने चांग भलं हे भक्तिमय घोषणा दिली जाते। मुरगुड शहरातून 9 सासनकाठ्या ज्योतिबाला जातात। हलगीच्या तालावर सजवलेल्या सासनकाठ्या खांद्यावरून वाहून नेल्या जातात किंवा ट्रकसारख्या मोठ्या वाहनावरून भक्तिमय वातावरणात वाजत गाजत नेल्या जातात। हिंदवी स्वराज्य संस्थापनमध्ये ज्योतिबा देवाचे महात्म्य फार मोठे होते, हे यावरून दिसून येतं। मुरगुडमध्ये अत्यंत उत्साहात ज्योतिबाच्या सासनकाठ्यांचं प्रस्थान करण्यात आलं। चांग भलच्या गजराने वातावरण भरून गेलं होतं। मसवेकर, रणवरे, शेणवी, जाधव, सुतार, कुंभार, वाडीकर, गायकवाड, खराडे या 9 जणांच्या मालकीच्या या सासनकाठ्या ज्योतिबाला प्रस्थान करण्यात आल्या। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।